या ग्रुप मधली शेवटची मॅच सिंहगड चॅलेंजेस वर्सेस शिवनेरी सुपर किंग. सिंहगड चॅलेंजेस वर्सेस शिवनेरी सुपर किंग ग्रुप फॉर्मॅट मधली शेवटची मॅच आहे. पहिलं शतक घेऊन येतोय अनिकेत गावटे आणि स्ट्राईक एंडला आहेत अनिकेत जाधव. भांडूप मधलं एक नावाजलेलं असं क्रिकेट जगतातील नाव अनिकेत जाधव. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला आर्यन पालेकर. पहिल्या षटकातला पहिला चेंडू अनिकेत यांचा आणि कॅच ड्रॉप झालेली आहे. ज्या विकेटची संपूर्ण संघ वाट बघतोय तो अनिकेत जाधव यांचा विकेट म्हणजे कॅच घेण्यात मिसफील्ड झालेली आहे. बघूया पुढचा चेंडू. सुंदर असा टोलावलेला चेंडू. षटकार 6 धावा. तिसरा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. अवांतर धावसंख्येत भर. ग्रुप क्रिकेट फॉर्मॅट मधला हा शेवटचा सामना. प्रतीक 2 मिनिटं थांब. 2 मिनिटं जा जा. अरे फुकण्या बेंच इथून वडापाव आणायला तुला 1 तास लागतो. लाईन संडे आहे का तिकडे? कॉफी कुठे? आम्ही कॉफी प्यायला गेलो. कॉफीला वेळ लागला. जास्त कॉफी आणली. कुठे आणायला गेले? नंतर कॉफी आहे भाई. अरे मी तर तुम्हाला 2 कॉफी सांगितलं. पैसे मी 2. पुढचा चेंडू अनिकेत जाधवसाठी आणि उत्कुंड कलावलेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकारच्या रूपाने मिळत आहे 6 धावा. फिल्टर कॉफी काय? संकेत जंगले आणि अनिकेत यांच्यामध्ये थोडीस स्ट्रॅटेजी डिसाईड करताना अनिकेत जाधव याला कसा थांबवायचा याचा कानमंत्र संकेत जंगले आणि अनिकेत गावटे यांना दिलेला. आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. 4 चेंडू झालेले आहेत पहिल्या षटकातले. 16 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. बघूया पुढचे 2 चेंडू आर्यन पालेकर कशा प्रकारे फेस करतोय. सिंगल धाव. 5 चेंडू 17 धावा. शेवटचा 1 चेंडू बाकी पहिल्या षटकातला. पुन्हा एकदा सामना करतायत अनिकेत वर्सेस अनिकेत. अनिकेत जाधव सामना करतायत अनिकेत गावटे याचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती आहे 17. म्हणून टाइमपास केला तुम्ही ना. 4 प्यायला. पैसे संपले तुमचे. एक्स्ट्रा वरतून गेले. किती तुझी आहे? मी सांगितलं माझ्यासाठी तेवढंच सांगितलेलं. 5 वडापाव. सर्व क्रीडा रसिकांचे, क्रीडा प्रेमींचे आणि जे लहान खेळाडू आहेत त्या सर्वांचे झाले ना 200 सुदर्शन प्रीमियर लीग तर्फे हार्दिक स्वागत. आणि या स्वागत करतानाचा फायदा घेऊन आर्यन पालेकर यांनी एक उत्तुंग असा षटकार लगावलेला आहे डायरेक्ट बॉलला. अरविंद यांचा पुढचा चेंडू. सामना करतायत आर्यन पालेकर. सुंदर असं क्षेत्ररक्षण. धाव घेण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न असफल. प्रमोद यांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं परंतु तेवढ्याच चपळाईने शिवनेरी संघाच्या आर्यन पालेकर आणि अनिकेत यांनी 1 धाव घेण्यात यश मिळवलेलं आहे. 1 धाव. मला दे वडापाव. 5 झाले.
एक अंपायर राहते. पाचशे चांगले. मग 500 पैसे दिले मग 5 नाही आणले. एक धाव. जाऊ दे, नको त्याला. 150 येत आहेत ना आपले. काय करतायत आपले वाडा? 26 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 150 सांगितलं होतं. काय करतायत? सुंदर असा प्रयत्न कॅच घेण्याचा, परंतु प्रयत्न हुकलाय आणि जीवनदान मिळालंय अनिकेत यांना. या जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा करणार आहेत हे आपण पुढच्या 2 षटकांमध्ये बघणार आहे. पुढचं षटक घेऊन येतोय दर्शन. वैयक्तिक पहिला आणि संघासाठीचं तिसरं षटक घेऊन येतो दर्शन. काकांनी खेळाडूंना सपोर्ट केलाय, पण काकांना सपोर्ट करायला एक मांजर पण आलाय. काय प्राइस काका? पहिल्या चेंडूवर 1 धाव घेण्यात यश मिळालेलं आहे. सुंदर असा टोलावलेला एक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांमध्ये आहे. पुन्हा एकदा षटकार. लगातार 2 षटकार अनिकेत यांच्या बॅटमधून निघालेले. बघूया पुढचा चेंडू. 1 धाव. लो आहे वाटेच पडलं. 10 वाजता नाही, गावाचं नाही होणार. आपली बुकिंग किती पर्यंत आहे? सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रमोद यांच्याकडून. 2 तर नाही राहिले. टुटू गो पंचांचा इशारा. 10 वाजेपर्यंत बुकिंग आहे. आणि हा पुन्हा एकदा षटकार. त्यानंतर खेळणार परत कोण घ्यायचंय? तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 48. आता बोललात 5 भरा. अरे ते देऊन दे ना त्यांना. पुन्हा एकदा षटकार. या ओव्हरमध्ये अनिकेत यांच्या बॅटीतून 4 षटकार निघालेत. संघाची धावसंख्या होते 3 षटके बाद 54. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येत आहेत सिंहगड या संघाकडून मित्र एक आहे खाली. जयप्रकाश. बघूया जयप्रकाश ही धावसंख्या अडवण्यात आपल्या संघाला कशा प्रकारे योगदान देतात. आणि आर्यन पालेकर यांनी पुन्हा एकदा तटवलेला हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांच्या रूपाने धावसंख्येत भर. चौकार. 6 आणि 4 10. 64. तिसरा चेंडू. नो. अवांतर धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या होते 65. पुन्हा एकदा नो. मीटर डाऊन. अक्षय यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव घेण्यात यशस्वी. आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईक आलेली आहे अनिकेत जाधव यांच्याकडे. बघूया जय यांना कसा सामना करतायत. मस्त जागेवरून मारलेला फटका षटकारच्या रूपात. 73. 2 चेंडूंचा खेळ बाकी. जयप्रकाश. पुन्हा एकदा षटकार. डायरेक्ट बॉलला पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. संघाची धावसंख्या होती 79. शेवटचा चेंडू आहे. आणि 80 धावा झालेल्या आहेत. 24 चेंडूमध्ये 80 धावा पूर्ण केलेल्या आहेत विकेटच नाही शिवनेरी या संघाने. कॉफी मिळते काय? सिंहगड या संघाला विजयश्री प्राप्त करण्यासाठी 81 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. अवघ्या 24 चेंडूमध्ये पूर्ण करायचंय. बघूया आता बॉलिंग लाईनअप कशी आहे. शिवनेरी या संघाची बॅटिंग लाईनअप खूप चांगली झाली. त्याच्या जोरावर त्यांनी 80 धावा पूर्ण केल्या. आता संकेत जंगले यांच्या सिंहगड हा संघ पहिलाच मला कॅच सोडला. विजयाकडे वाटचाल करण्यासाठी आपली बॅटिंग लाईनअप काय ठरवतात आणि त्यांचे पहिले 2 मानाचे फलंदाज कशा प्रकारे या मैदानात कामगिरी करतात याकडे सर्व क्रीडा रसिकांचं लक्ष लागलेलं आहे. रेचाला बोललो मला नको द्या. हो तुम्हाला एकदम बरोबर. ज्या क्रीडा रसिकांना कोणत्याही खेळाडूवर वैयक्तिक पारितोषिक लावायचं असेल
100, 500, 200 त्यांनी नाईकशी संपर्क साधायचा आहे आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी. काहीतरी वेगळं टाकलं गाडी घ्या ना पाहिजे. काहीतरी वेगळं टाकलं बस आज असं इथपर्यंत चढली माझ्या लगेच झोपायचं नव्हतं चढली माझ्या लगेच. अजून कॉफी कॉफी स्ट्रॉंग बनवली, चांगली बनवली. नवीन काढले काय वर सवय नाही ना डोळ्यातून पाणी आलं माझ्या फिल्टर कॉफी काय डोळ्यातून पाणी आलं. बॉक्स रिकामे याच्यात बॉल कुठे खाली टाकले नेलं बॉक्स. बॉल कोण कोण येऊन काय काय घेऊन जातात. मगाच्या अनाउट जाऊन खाली उतरलं ना आता वरती उतरलं. सिंहगड या संघाकडून काय नाव आहे? सिंहगड संघाकडून स्ट्राईक एंडला आहेत विकास, सामना करतात अनिकेत यांचा आणि ही कॅच होती ड्रॉप्स नाही. ओके ओके सॉरी गोल पहिला गडी बाद झालेला आहे सिंहगड या संघाचा. पहिले म्हटलं हेच टाकायचं होतं ते करायला गेला ते. पहिला धक्का बसतोय सिंहगड या संघाला. संकेत जंगले, कप्तान संकेत जंगले, ज्यांनी मगासचा सामना निर्णायक वेळेवर फिरवला. एक चेंडू 5 धावा हव्या होत्या, शेवटचा चेंडू होता त्यावेळी षटकार मारून त्यांनी सामना आपल्या खिशात घातला. ते संकेत जंगले पुन्हा एकदा मैदानात आलेले आहेत आणि त्यांच्यासमोर आव्हान आहे 81 धावांचं. बॉलिंग करतायत अनिकेत. वनडी 81 धावांचा पाठलाग करताना सिक्सर आणि बाउंड्रीजचा मारा जास्त हवाय सिंहगड या संघाला. सुंदर अशी आपण गोलंदाजी बघतो अनिकेत यांच्याकडून. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 2. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ये लो मैं बुढ़ा से पहले जीता नहीं लो. एवढे दोन्ही हरले. आता ही जिंकून काय करणार काय शेवटची ओव्हर आहे ना, काय करायचं मग. पिट्याबाईंनी नवीन खेळाडूला काहीतरी कानमंत्र दिलाय आणि टेन्शन नको घेऊ, मी पाठीशी आहे, तू फक्त लढ म्हण, असा कानमंत्र पिट्याबाईंनी दिलाय. सांग मी टाकतो. आर्यन संपला विषय. दुसरं षटक घेऊन येतोय. षटकार पहिल्या चेंडूवर उत्तुंग असा षटकार आर्यन यांना मिळालेला आहे. बघूया दुसरा चेंडू आणि हा गडी बाद करण्यात आर्यन यांना यश मिळालेलं आहे. पहिल्या चेंडूवर पहिला षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु झेलबाद झालेला आहे. अरविंद पुढचा तिसरा चेंडू घेऊन येतोय. आर्यन सामना करतायत अरविंद. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन आपण या ठिकाणी बघतो आर्यन यांच्याकडून. बॉल हातात घेताना थोडासा घाबरत असणारा आर्यन चौथा चेंडू टाकतोय आणि
14 चेंडू 67 धावा, 14 चेंडू 67. पुन्हा एकदा षटकार, उत्तुंग असा षटकार अरविंद यांच्याकडून. कॅमेरा उठा. शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. अरे कॅमेरा. अच्छा अच्छा. हाँ ऐसा नीचे गया, नीचे करो. नहीं आ रहा पट्टी. अच्छा अच्छा. जजमेंट में मिला पट्टी. तो समझती ना अपना जो पट्टी है. हम्म. समझा क्या? हाँ वाईट पंच समीर कावले यांनी वाईटचा इशारा केलाय. शेवटचा चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा वाईट, पुन्हा एकदा एक अवांतर धाव दिलेली आहे आर्यन यांच्याकडून. संकेत जंगले काहीतरी अरविंद यांना कानमंत्र देत आहेत. मागे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅकफुट लावून मारण्याचा प्रयत्न सफल. आणि इधर नीचे एक सुंदर असा षटकार आपण बघितला. 2 सही आ रहा है. षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या होते 30. आणि जे खेळाडू आहेत ज्यांची मॅच चालू नाहीये त्यांनी जरा माईशी संपर्क साधायचा आहे आणि आपला नाश्ता करून घ्यायचा आहे. ज्या संघांची मॅच नाही त्यांनी नाश्ता करून घ्या. तिसरा षटक घेऊन येतो रोहन. सामना करतायत संकेत. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू आणि अतिशय चपळाईने रन पूर्ण केलेला आहे संकेत जंगले यांनी. पुढचा चेंडू प्रवीण यांना. मारा करतायत भेदक गोलंदाजी रोहन बाने. सुंदर असा झेल एबी यांनी सुंदर असा झेल पकडलेला आहे. ज्या खेळाडूंची सिद्धेश सावंत आपण नोंद घ्यायची आहे. आपल्या संघाला नाश्ता करायला पाठवायचं आहे. अरे एक वडापाव इकडे द्या. 31 स्कोर झालाय. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. प्रणय सावंत आपल्या संघाला पाठवायचं आहे. बघूया पुढचा चेंडू. अरे कुठे इथेच आहे ना. चौकार. वडापाव ते अनकडला पाहिजे तो. हा पण घेऊन ये इकडे नाही तर संपतील. मारा सिक्स. बघूया पुढचा चेंडू रोहन यांचा. दोन चेंडूंचा वेळ बाकी आहे रोहन. पुढचा चेंडू नो. प्रकाश शेलार आणि गणेश यांचं मनापासून धन्यवाद. त्यांनी खेळाडूंच्या पोटाची भूक भागवली. भाऊ वडापावकडे जाऊन वडापावची व्यवस्था केली त्याबद्दल शिवदर्शन प्रीमियर लीग तर्फे आपले खूप खूप धन्यवाद. जे खेळाडू सुंदर असा उत्तुंग असा षटकार. वल्लभ आपले जे खेळाडू आहेत त्यांना पाठवायचे. त्या साईडला जे खेळाडू आहेत त्यांनी नाश्ता करून घ्यायचा आहे. ज्यांची मॅच चालू नाही त्या लोकांनी नाश्ता करून घ्या. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि गडी बाद. अक्षय
बाद झालेले आहेत. एक मिनिट हा. 6 चेंडू 34 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर आपल्याला षटकार मारावा लागेल. हा सामना जिंकण्यासाठी सिंहगड संघाला प्रत्येक चेंडूवर षटकार मारावा लागेल. है ना और क्या मागताय क्या नाही, नाही, वडापाव ना. अरे ए, वडापाव. शेवटचं षटक 6 मैं चेंडू कितना काका लास्ट 34 धावा. एक मोठी लढत आणि एक अनुभवी गोलंदाज आशिष, परंतु पहिला चेंडू वाईट, अवांतर धाव. 6 चेंडू 33 धावा. पुढे मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव भेटलेली आहे. पुन्हा एकदा वाईटच्या रूपाने अवांतर धाव. क्या बोला बोलने के लिए बोलने के लिए. सुंदर असा टोलावलेला हा चेंडू चौकार. आणि गडी बाद संकेत जंगले त्यांच्या दिशेने जाताना. ज्यांना वडापाव भेटला नाही त्यांनी घ्यायचा आहे. देसाई का शेवटच्या षटकातला पुढचा चेंडू आणि झेल बाद, परंतु प्रयत्न सफल. आणि हा सामना शिवनेरी सुपर किंग या संघाने जिंकलेला आहे. मॅन ऑफ द मॅच